पावसाळ्यात राजस्थानचा प्रसिद्ध मिरची वडा हा नक्कीच खाल्ला पाहिजे। ह्याची चव आणि कुरकुरीतपणा जिभेवरती नक्की रेंगाळणार। मधुगंधाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। यासाठी आपण उखळमध्ये किंवा मिक्सरमध्ये अर्धा टेबलस्पून धणे, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून बडीशेप ही ओबडधोबड कुटून घेऊया। या मसाल्याची चव आपल्या भाजीत एवढी टेस्टी लागते ना, हेच फ्लेवरफुल बनवतं मिरची वड्याला। अशा प्रकारे आपले ओबडधोबड मसाले कुटून झालेले आहेत। आता मिक्सरमध्ये 2 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे आपण ओबडधोबड वाटून घेऊया। अशा प्रकारे ह्याची पेस्ट करायची नाही आपल्याला, असंच कोरडं वाटून घ्यायचं आहे। भाजीला लागणारे मसाले रेडी आहे। आता पॅनमध्ये आपण तेल गरम करूया आणि तेलात आपले कुटलेले ड्राय मसाले पहिले टाकून घेऊया आणि ह्याला छान तेलावरती परतून घेऊया। जितके मस्त आपले मसाले परतले जातील ना, तितकी छान आणि चविष्ट आपली भाजी होईल। यात आता आपण जी हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे ती टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता छान फ्राय झालेत आपले दोन्ही मसाले। आता ह्यावर आपण टाकूया 1/4 टीस्पून हिंग, 1/4 टीस्पून गरम मसाला आणि 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची। हे सगळं आता आपण या मसाल्यात परतून घेऊया। आपली लाल मिरची ही जळू शकते, त्याच्यामुळे सतत आपल्याला परतत राहायचं आहे, म्हणजे छान व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स होईल आणि जळणार नाही। गॅस आता तुम्ही कमी आचेवरती करू शकता। आता ह्या मसाल्यांना व्यवस्थित शिजवण्यासाठी ह्याच्यात थोडंसं गरम पाणी मी टाकते, म्हणजे सगळे जे आपले मसाले आहेत ते छान शिजतील ह्याच्यात। गरम पाणी टाकून थोडं आपण हलवून घेतोय, आता सगळे मसाले परतून घेतोय। छान परतले गेलेत आपले मसाले। आता ह्याच्यात आपण टाकूया 3 मध्यम आकाराचे बॉईल करून स्मॅश केलेले बटाटे। हे बटाटे आपण बॉईल करून कुस्करून घेतलेले आहेत, ते टाकून घेऊया आणि बटाट्यांमध्ये सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता या स्टेपला थोडा वेळ लागतो, कारण आपण बटाटे स्मॅश केलेले आहेत, पण व्यवस्थित मिक्स होतात। तुम्ही बघू शकता पातळसर इथेही आपण हे बटाटे दाबतच चालले, पण तरीही मिक्स करताना आपण त्याला अजून दाबून घेतोय, म्हणजे आपल्याला पातळ कन्सिस्टन्सी करायची आहे। थंड झाल्यावर अशा प्रकारे दिसेल आपली भाजी। आता ह्यावर आपण टाकूया 1 मध्यम आकाराचा चॉप केलेला कांदा, 1/4 टीस्पून कसुरी मेथी, हलकीशी आपण अशी हातानेच त्याला दाबून मग टाकूया, चवीप्रमाणे मीठ आणि मुठभर चॉप केलेली कोथिंबीर। यावर टाकूया अर्धा लिंबाचा ज्यूस आणि हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छान मिक्स झालंय। या सारणाला आता आपण बाजूला ठेवून देऊया। बाजारात पोपटी रंगाच्या ह्या अशा मोठ्या मिरच्या मिळतात ना, लांबट अशा, ह्या आपण घ्यायच्या या मिरची वडे करायला। ह्याच्यात बरेच प्रकार मिळतात, पण मी निवडते थोड्याशा जाडसर आणि लांबट, म्हणजे ह्याच्यात व्यवस्थित आपलं सारण भरलं जातं, छान फ्राय होतात या मिरच्या। आता या मिरच्यांना आपण स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे। ह्याला मधून अशा प्रकारे आपण कट करायचं, स्लिट करायचं आणि चमच्याच्या साहाय्याने ह्याच्यातल्या सगळ्या बिया आपण काढून घेऊया। थोडा वेळ लागतो आपल्याला बिया काढायला, पण अशा प्रकारे जर काढले तर सगळ्या व्यवस्थित निघतात। आणि जर तुम्हाला तिखट मिरची वडा हवा असेल ना, तर ह्याच्यातल्या काही बिया या मिरचीतच ठेवल्या तरी चालतील, छान तिखट फ्लेवर येतो ह्याच्यामुळे।
तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या सगळ्या बिया काढून झालेल्या आहेत। आता आपल्याला सारण भरायला व्यवस्थित जागा आहे। या पावसाळ्यासाठी ही जरा हटके रेसिपी मिरची वडा कसं वाटतंय व्ह्यूअर्स तुम्हाला मला नक्की सांगा। आता आपण तयार केलेले जे सारण आहे ते ह्याच्यात व्यवस्थित भरूया। व्यवस्थित दाबून आतपर्यंत सारण भरायचं, म्हणजे खाताना हा भरलेला पूर्ण मिरची वडा खूप छान लागतो। या भाजीची अतिशय सुंदर चव येते। राजस्थानमध्ये हा वडा खूप प्रसिद्ध आहे। बनवायचे आणि साहित्य टाकायचे थोडेफार गोष्टी वेगळ्या असतील, पण बेसिक याच साहित्यात हा वडा बनवला जातो। जितका आतपर्यंत सारण व्यवस्थित दाबून भराल ना तितका जास्त टेस्टी हा वडा होतो। आणि हो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथं खूप छान छान आणि वेगळ्या वेगळ्या रेसिपीज आम्ही तुम्हाला दाखवतो, जे करायला अगदी सोपे आहेत आणि तुम्हाला भरपूर आवडतील। तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। आणि सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू। पूर्णपणे आतपर्यंत दाबून सगळं सारण भरून झालंय, तुम्ही बघू शकता। आणि सगळ्या मिरच्याही आपण इथं भरून घेतलेल्या आहेत। साधारण 8 ते 10 मिरच्यांसाठी आपण हे सारण बनवलेलं आहे। तर ह्याचं बॅटर बनवून घेऊया। यासाठी 1 कप बेसन, 1 टीस्पून ओवा मी इथं थोडासा हाताने क्रश करून टाकते, म्हणजे त्याचा छान फ्लेवर येतो। चिमूटभर बेकिंग सोडा आणि चवीप्रमाणे मीठ। हे सगळं टाकून आपण पहिले हे ड्राय साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छान मिक्स झालं की थोडं थोडं करत पाणी टाकत आपण हे व्यवस्थित फेटून घेऊया। आता भरपूर आपण ह्याला फेटायचं, छान विस्करने किंवा हाताने तुम्ही फेटू शकता, म्हणजे ह्याच्यात हवा आपल्याला इन्कॉर्पोरेट करायची आहे। भरपूर हवा या बॅटरमध्ये झाली पाहिजे, म्हणजे छानपैकी हे कोट होईल आणि व्यवस्थित फ्राय करता येईल। साधारण मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर हवं आहे, म्हणजे जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको। चमच्याच्या बॅक साईडला कोट होईल इतपत कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। त्याच्यामुळे पाणी आपण अंदाजेच टाकायचं। साधारण 1/4 कप आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाण्यात होऊन जातं हे। फेटून झालं की ह्याला आपण 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊया। आता बेसनाच्या पिठात मिरची व्यवस्थित घोळून घेऊया, व्यवस्थित या बॅटरमध्ये डिप करून घेऊया। मिरची थोडी वरती पकडायची, म्हणजे जे जास्तीचं बॅटर आपल्या मिरचीला लागलं आहे ना ते सगळं खाली पडून जातं हे। आणि मग इथं आपण मध्यम तेल गरम केलेलं आहे आणि मध्यम आचेवरतीच ठेवलेलं आहे। ह्याच्यात आपण आपल्या मिरच्या सोडून देऊया। छान रंग बदलेपर्यंत, गोल्डन ब्राऊन होऊस तोपर्यंत मस्त फ्राय करायच्या। तुम्ही बघू शकता किती मस्त आपली मिरची फ्राय होतीये। रंग बदलला, गोल्डन ब्राऊन झाला, व्यवस्थित सगळं बेसन फ्राय झालं मिरचीवरचं की खमंग कुरकुरीत मिरची वडा मस्तपैकी बाहेर काढायचे आणि गरमागरम हा मिरची वडा तुम्ही सर्व करा। सगळे तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणारच नाही। या पावसाळ्यात मस्त पाऊस एन्जॉय करत राहा आणि वेगवेगळ्या रेसिपीज खात राहा। मधुगंधाच रेसिपीज पावसाळा विशेष भाग 2 मध्ये तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कळवा। आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी काय करायचं, मधुगंधाच रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक्यू।